सामना क्रमांक 2 आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतायत आमच्या समोर मनोजी पाटील या अगोदर आपण मिस्टर IPL मराठी समालोचक कुणाल दत्ते सरांचा आवाज आपण ऐकतायत याच्या संपूर्ण दिवसभरामध्ये ऐकणार आहोत। रिहान सुपर किंग प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर सांगितलं की आम्ही प्रथमतः हा फिल्डिंग स्वीकारू। धीरज पाटीलने पहिलाच बॉल हलक्या हाताने टोर्नामेंटचा चांगला वापर करत असताना राहुल पाटील काल एक मॅन ऑफ द मॅच 30 धावांची तडाखेबंद खेळी करत असताना आपण पाहू शकलात। लेदर क्रिकेटचा क्लास आहे आणि त्यामुळे कांगाली खेळण्याचा सुद्धा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार आणि शानदार कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर राहुल पाटील अर्थात चिंटू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय। पहिलाच बॉल डॉट, गोलंदाज विशाल पाटील दोन्ही अनुभवी खेळाडू। साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले। केतन पुढे सरसावेल, सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर राहुल पाटीलच्या बॅटमधून ऑफ द मार्क 1 रन। अग्री प्रीमियर लीग आपण पाहतायत पर्व 9 आहे या स्पर्धेचं। अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे निसर्गरम्य असं वातावरण आणि त्यामध्ये हे क्रिकेटचं नंदनवन आपल्याला पाहायला मिळतं। चांगला फटका ऑन द राईज करण्यात गेलाय, खूप चांगला फटका पाहायला मिळतोय। सरळ बॉलने बाउंड्री लाईनचा आत्मविश्वासाने वेध घेतला, सुचित पाटीलला बीट केला आणि सरळ चेंडू निघून जाईल। रोहित किनीच्या बॅटमधून 4 चौकार। थँक्यू डीजे। धावसंख्या आपण बघतोय 5 धावा 3 चेंडूचा एकंदरीत खेळ होताना विशाल पाटील गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय ब्रँड ऑफ सरपाडा। इथून रोहित किनीच्या बॅटमधून फटका तर खेळला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण विशाल पाटील यांचं आपल्याला बघायला मिळतंय। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सध्याचा विचार केला 4 चेंडूमध्ये विशालने प्रभावित मारा केलाय। इथून 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना रोहित किनी कशा पद्धतीने फलंदाजी करतील हे बघणं महत्वाचं असेल, कारण एक परिपक्व गोलंदाज आहे, हुकमी एक्का म्हणून विशालला ओळखलं जात आहे। इथून आपण बघतोय पंच मात्र वाईट बॉल साठी रेफर केलंय, पंचाने डिसिजन घेतलाय, अंपायर रिव्ह्यू आहे। इथून आपण बघतोय तिसरे पंच जॉईन झालेत। तर आदरणीय सुधाकर पाटील साहेब आपण बघतोय सोनावेवरून इथे उपस्थित आहेत। सकाळच्या सत्रामध्ये त्यांना विनंती करेन आपण साईश ठाकूर प्लेयर ऑफ द मॅच फेअर डिलिव्हरी आहे। आणि इथून आपण बघतोय की सुधाकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते अग्री सामनावीर ही ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते आणि एक कॅम्पाचा एनर्जी ड्रिंक। षटक क्रमांक आपण बघतोय पहिलं सुरू आहे। कॅम्पा एनर्जी ड्रिंक आपण पाहताय त्रिमूर्ती मेडिकल सफाळे आणि अमोल पाटील गिराळे यांच्या माध्यमातून। यावेळेला ऑन साइडला भामटपाडाचा ब्रँड सरळ बॉलला फेकून देतोय धीरज पाटील, पाहतच राहील। व्हॉट अ शॉट, दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग, दिस इज अ क्लास रोहित किनी। थँक्यू। चांगला फटका यावेळेला पाहायला मिळाला, ज्या पद्धतीने या बॉलला एक्झिक्यूट केलं, बॉलला बरोबर येऊन दिलं बॅटच्या सरळ रेषेमध्ये येत असताना आपण पाहू शकतायत। पहिले 5 बॉल मनोजी पाटील ज्या पद्धतीने हाताळले होते अतिशय चांगल्या पद्धतीने, परंतु आता रोहित किनीने सुद्धा ठरवलं की नाही, धावसंख्या फक्त 5 झाले, इथे चान्स घ्यावा लागेल, जोखीम पत्कारली आणि पॉवर पॅक पहिल्या पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करत असताना रोहित किनीला आपण पाहतायत। रिहान सुपर किंग बहाडोली टीम जाऊन पोहोचते 11-0। अप्रतिम फटका, एक चौकार एक षटकाराच्या साह्याने रोहित किनी खेळतोय 10 या धावसंख्येवर, तर 2 चेंडूमध्ये 1 धाव। आपण बघतोय राहुल पाटील एक तेंबोड्याचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय राहुल पाटील। दुसऱ्या बाजूने आपण बघतोय रोहित किनी भामटपाडा। तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज येते, गोलंदाजी मार्कवर अपूर्व गावडमॅन फ्रॉम माकणे, अपकमिंग यंग स्टार
मागील 2-3 वर्षापासून हे नाव चर्चेमध्ये आहे. अपूर्व विलास गावड माकणे. तर एका बाजूने अनुभव असलेले दोन बॅटर आपल्याला बघायला मिळतात. राहुल पाटील चिंटू आणि रोहित केणी 40+ क्रिकेट हाताळताना आपल्याला बघायला मिळतोय. तर भरपूर वर्षाचा अनुभव दोघांमध्ये आहे. यावेळेला चांगला फटका बघायला मिळतोय. एक धाव परिपूर्ण केली गेली. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न असेल का, तर इथे आपण बघितलं तर तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेते. हा ना करता करता आपण बघितलं तर पुन्हा एकदा माघारी धाडले राहुल पाटील यांना. आणि आता मात्र धावपाच्या स्वरूपामध्ये गडी बाद झालाय की नाही हे मात्र तिसरे पंच ठरवतील. डिसिजन पेंडिंग आहे. सुचित पाटील थोडेसे यावेळेला लेट झाले. कदाचित बॉल थोडासा सुटला होता, फंबल झाले होते. बॉलचा अंदाज बरोबर बांधता आला नाही. फेकी येईपर्यंत तिथे पोहोचले होते का, बॅट ग्राउंडिंग झाली होती का, सर्व काही गोष्टी चेक केल्या जातील. आशुतोष व्यवहारे सरांना आपण पाहतायत थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत. रेफर केले गेले. 5 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते आणि अतिशय चांगलं आयोजन नियोजन. नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिटणार हे आयोजन. वीर तानाजी पारगाव पासून जे एक छोटस रोपटं लावलं ते आता वटवृक्षाप्रमाणे 9 वर्ष सातत्याने परंपरेची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. डिसिजन पेंडिंग आहे. संपूर्ण आगरी समाज बांधवांचा हा वर्ल्ड कप म्हणून जो ओळखला जातो. डिसिजन पेंडिंग. सध्या तरी मात्र वेट करतायत संपूर्ण खेळाडू. साहिल पाटील मास्टर माइंड ऑपरेटर आहेत. आज VIP बॉक्स आपण पाहिलात मनोजी पाटील, तर आज तब्बल 9,000 रुपये. यस, राहुल पाटील OUT आउट. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय जसा बॉल आला जमिनी लगत. ग्राउंड स्ट्रोक चांगला होता. थोडेसे फंबल झाले होते आणि हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये कधी कधी कन्वर्ट होतात. त्याचं ज्वलंत उदाहरण खूपच पाठीमागे होते आणि त्यामुळे ग्राउंडिंग बॅट केली परंतु उशीर झाला आणि ते राहुल पाटील यांना परतावं लागलं रनआउटच्या स्वरूपात. काल सुद्धा आपण पाहिलं रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले होते. पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात आपण पाहतायत, परंतु कालची चर्चा रंगली ती कौस्तुभ पाटीलची. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. मनोजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मनोजी पाटील 9व्या दिवस या जवळजवळ आपण पाहिलं तर 5व्या दिवसामध्ये कसं पाहतायत आपण? जसे जसे दिवस पुढे चाललेत तशी तशी मात्र एक धाकधूक लागलेली आहे. कारण ही स्पर्धा जेव्हा संपते ना तेव्हा खरोखर डोळ्यात पाणी येते. कारण मग 1 वर्ष या स्पर्धेची वाट बघावी लागते. कारण मागील 2 महिन्यांपासून आपण बघतोय मेहनत घेतायत सगळे. त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा होतो. त्यानंतर आपण बघितलं तर एवढं चांगलं मैदान केलं आणि हा सण आग्र्यांचा आहे. त्यामुळे हा उत्सव आपल्याला बघायला मिळतोय, महोत्सव बघायला मिळतो आगरी समाजाचा. आणि जेव्हा ह्याची सांगता होते तेव्हा खरोखरच मन भरून येतं आणि खूप छान स्पर्धा आहे. आम्हाला अभिमान आहे. डेफिनेटली या वेळेला आपण पाहतात ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. तेवढं एलिव्हेशन मिळालं नाही परंतु काय ड्रॉप. जजमेंट चुकलं होतं. मिस्टर केतन मॅन फ्रॉम चांदी. कदाचित सूर्य नारायण देवाची प्रखर किरण या वेळेला जरूर आली असावी. लेग कटर बॉल होता. जागेवरून खेळले होते. प्रॉपरली टायमिंग या वेळेला पाहायला मिळालं नाही आणि जजमेंट चुकलं. डायव्ह चांगली होती परंतु इथे सुरुडी मारत असताना हा झेल कदाचित चिपकला असता तर एक बेस्ट कॅच या मॅचची आपल्याला पाहायला मिळाली असती. 14-1 1.2 ओव्हरचा आतापर्यंत खेळ झालाय. रिहान सुपर किंग बहाडोली टीम जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. प्रोजेक्टेडचा विचार केला तर 65 पर्यंत 65 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 5 बॉलमध्ये 12 रोहित किनी. अप्रतिम चांगला फटका ऑन दी अप खेळला गेलाय. फिल्डिंग खराब आणि त्यामुळे 1 रन डेफिनेटली मिळेल पण पूर्ण केली जाते. एका रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आगरी प्रीमियर लीग 2026 पर्व 9 आपण पाहिलं. अगदी या मैदानाला जे कष्ट घेतलेत, घाम गाळलेला आहे त्या संपूर्ण नवतरुण मित्र मंडळ असेल, साखरे, त्यानंतर आपण पाहिलं पाटील अळी असेल, राजूजी रामचंद्र पाटील साहेब, नरेजी पाटील, ज्या पद्धतीने आपण पाहतायत नरेजी पाटील साहेब नेहमीच आम्हाला सोयी सुविधा पाहायला मिळतात त्यांच्याकडून. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. गार्गेश पाटील थांबणार नाहीये. ऍज अ कॅप्टन रोल अदा करत असताना पाहायला मिळतोय. इथे म्हणतोय रडायचं नाही तर लढायचंय. आगरी प्रीमियर लीग षटकार 6. सुपर किंग नावानं खेळाडू खेळते
थँक्यू डीजे थँक्यू. पुन्हा एकदा अपूर्व गावड आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट करण्यासाठी सज्ज होतोय गार्गेश स्ट्राईक एंडवर. यावेळेला पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथून आपण बघितलं तर चेंडू निर्धाव निघून जातोय. काय जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक केलंय षटकारानंतर अपूर्व गावडने. नक्कीच तो षटकार आपण पाहिला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर अपूर्वचा ओव्हरपिच बॉल होता आणि जसा बॉल मात्र डिलिव्हर्ड झाला, स्टेप आउट झाले आणि सरळ बॉल निघून गेला. पिंटू वजे यांच्या स्वागतासाठी त्यांनी सांगितलं खेळपट्टी चांगली बनवली तुम्ही, हा सन्मान दिला होता. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळलं गेलंय. एक नंतर मेल सुजित पाटील पुढे सरसावेल. काल चांगला खेळ केला होता मनोजी पाटील. सुजित पाटीलने आपल्या वडिलांचा वाढदिवस 45व्या वर्षात पदार्पण केलं आणि खरोखरच गिफ्ट दिलं. पहिल्या सामन्यामध्ये संघाची धावसंख्या 22, लॉस ऑफ 1 विकेट. रिहान सुपर किंग बहाडोली टीम 22ला 1, 2 षटकांच्या समाप्ती अखेर घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. शेठ माणूस आहे हो बारी अंदाज अनोखा निराला. शेठ माणूस आहे हो बारी अंदाज अनोखा निराला. 91-92 नंबर वाला किरण पाटील दादाला. पाटील फार्म हाऊस वाला किरण पाटील दादाला. 91-92 नंबर वाला किरण पाटील दादाला. पाटील फार्म Thank you. हाऊस. वेलकम बॅक. सध्या तरी विश्वास पाटील या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत आमच्या ऑन स्क्रीनवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22. मनोजी पाटील काय म्हणतील, 2 षटकांचा खेळ झाला. 11ची सरासरी आतापर्यंत या वेळेला मेंटेन केली गेले आणि त्यामुळे 11ची सरासरी योग्य आहे. राहुल पाटील बाद झाल्यानंतर मी तर म्हणेन की योग्य सरासरी आहे, कारण सेट व्हायला वेळ लागतो. परंतु गार्गेशने मात्र सेट न होता 3 चेंडूमध्ये 1 षटकार मारलेला आहे. चांगली फलंदाजी केली. एका बाजूने 6 चेंडू 13 धावा रोहित किणी. या दोघांनी अजून 1-2 षटक जर खेळले तर मात्र नक्कीच धावांची गती आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करतील. रिहान सुपर किंग 22 वर 1 ही स्थिती. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ होताना षटक क्रमांक 3. विशालचे हे 6 चेंडू प्रमोद सर निर्णायक असतील. चला विशाल पाटील थोडीशी घाई करा. 22 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला स्टेप आउट झालेत. काय फटका खेळलाय. सरळ बॉल निघून येईल. सन्माननीय व्यासपीठ यांना मानवंदना करताना 6 धावा. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला. चांगला फटका खेळला होता विशाल पाटील, एक अनुभवी खेळाडू. परंतु गार्गेश पाटील अपकमिंग यंग टॅलेंट ब्रँड आहे बारडोलीचा आणि ब्रँडेड आतापर्यंत षटकार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ब्रँडवर फोकस न करताना स्वतः एक ब्रँड बना. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला गेला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना धीरज पाटील पुढे सरसावेल. मॅन फ्रॉम सरपाडा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर 29, लॉस ऑफ 1 विकेट. रोहित किनी एक चांगला खेळाडू आहे. रोहित किनी आपण पाहतायत ऍज अ बॉलर, ऍज अ बॅटर, ऍज अ विकेट कीपर. सरळ बॅटचा वापर केलाय. ओव्हरपिच बॉलला थारा नाहीये. सुचित पाटीलला बीट केलाय आणि सरळ बॉल निघून चाललाय षटकारासाठी. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट बाय रोहित किनी. 6. बारडोली गावाला आई सतवाची. बारडोली गावाला या बारडोली गावाला आधी वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला आधी थँक्यू डीजे थँक्यू. धावसंख्या मात्र 6 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते. ऑन स्क्रीन आपण बघतोय विश नेटवर्कच्या माध्यमातून. धावा झाल्या धावफलकावर 35. 35 वर 1 ही स्थिती. 3 चेंडूंचा खेळ होताना 13 धावा खर्च केल्यात. इथून पुन्हा एकदा रोहित किनी क्लास दाखवतोय. मिड विकेटच्या वरून षटकार येतोय. 6 धावा. थँक्यू. चांगला फटका होता. ओव्हर द विकेटने आले आणि इथून जागेवरून खेळले. पिकअप शॉट म्हणता येईल. खूप चांगला फटका. अजून एक षटकार आला तर आदरणीय किशोरजी वजे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज रोहित किनी
यांना दिले जाईल. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि यस डेफिनेटली लेग बिफोर विकेट. पायचीत पकडला गेला या वेळेला रोहित किनी. कालच्या दिवसात आपण पाहिलं चांगली बॅटिंग करण्याचा मानस होता, परंतु ऑब्स्ट्रक्टिंग द फील्डने त्या नियमाने तो बाद झाला आणि आता लेग बिफोर विकेटने बाद होत असताना रोहित जनार्दन किनी 9 बॉल 25 277.8 चा स्ट्राईक रेट, 3 षटकार आणि 1 चौकार. अशा पद्धतीने त्याचं अनालिसिस आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज बाद. अप्रतिम, ग्रेट डिसिजन बाय विरल नायर सर. आपल्या करिअर मध्ये विरल नायर सरांनी भरपूर मात्र आपण पाहिलं तर लेग बिफोर विकेट दिलेले आहेत. त्यामध्ये वाडा तालुक्यात प्रथमतः जर लेग बिफोर विकेट कोणत्या फलंदाजाला दिलं मनोजी पाटील तर अर्षद मेमन उर्फ होंडो. आणि होंडोने सुद्धा खूप कौतुक केलं होतं या पंचांचं. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. व्यासपीठावर आदरणीय किशोरजी वजे साहेब, भूपेशजी गावड साहेब पाहायला मिळत आहेत. उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय देवानंद कृष्णा वजे साहेब. आतापर्यंत आपण पाहिला अध्यक्षपद भूषवत असताना त्यांच्या बाजूला सुधाकरजी पाटील साहेब, सोनावी गावातील अनमोल रत्न, सरपडा गावातील आपण पाहिलं तर विनोदजी पाटील यांना आपण पाहू शकता. सदस्य नाना गुरुजी बहाडोली या ठिकाणी उपस्थित झालेत. गुरुजी आपलं सुद्धा वेलकम आहे. त्यानंतर विक्रमजी गिरत, वैभवजी गिरत, सफाळीचे अनमोल रत्न. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला, फोर्स केलाय. काय फटका आहे, क्लास दाखवत असताना जतीन गावडला आपण पाहत आहेत. मॅग्निफिसंट टायमिंग. जतीन, व्हॉट अ शॉट. थँक्यू. चांगलं फोर्स केलं होतं या बॉलला. काय बॉल फॉलो केलंय, अप्रतिम आपण पाहू शकाल. सुजित पाटीलने खूप चांगले प्रयत्न केले, परंतु वीर तानाजी पारगाव स्टँडला सलामी देणारा हा षटकार जतीन घरतच्या बॅटमधून. खानिवडे गावातून बिलॉंग करतोय, अपकमिंग यंग टॅलेंट. व्यासपीठावर स्वप्नील डॉन यांना आपण पाहू शकतायत, त्याचप्रमाणे रोहन यांना आपण पाहतायत आणि सर्पमित्र सफाळे यशो डिमोलो यांना आपण पाहू शकतायत. आणि हा ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे टिपलेले क्षण चित्रे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आजूबाजूची सुंदर गावं, निसर्गरम्य असं वातावरण आणि अप्रतिम आपण पाहू शकतायत हे दृश्य. मोठमोठ्या स्पर्धेला लाजवेल अशा पद्धतीने मात्र या वेळेला आपण हे मैदान बनवलं गेलंय. पर्वत रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजूबाजूला मात्र पाणीच पाणी आपण पाहू शकाल आणि त्यामध्ये हे सुंदर बनवलेलं मैदान. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरे. मनोजी पाटील काय म्हणते, ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे, नवतरुण खेळाडू, अनुभव तेवढा नाहीये, परंतु टॅलेंटची कमी नाहीये या खेळाडूंकडे. प्रभावित केलंय, खास करून जतीनचं कौतुक करेन, कारण गार्गेश मागील 7-8 वर्षापासून खेळतोय, परंतु मागच्या वर्षामध्ये जी फलंदाजी केली होती जतीन घरतने आणि इथे त्याला मात्र रिहान सुपर किंगने उचललं आणि आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करतोय. जी जबाबदारी दिली ती जबाबदारी करताना जतीन घरत आपल्याला बघायला मिळतोय. दीप्तेश चौधरी कोपर यांच्या मुखातून हे गीत गायलं गेलंय. कल्पेश कडू यांच्यावर आधारित रिहान सुपर किंग बहाडोली संघाचं हे गीत आपल्याला बघायला मिळतंय. इथून गार्गेश, यावेळेला आपण बघतोय हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे, झेल सुटलाय. काय होतंय मैदानाच्या आतमध्ये, एसटी रक्षक आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर अक्षय पाटील टेंबोडे आणि यांच्याकडून झालेली चुकी, ही चुकी किती महाग पडू शकते हे येणारे चेंडू दर्शवतील. कारण आपण पहिल्या सामन्यामध्ये बघितलं होतं अमित पाटीलचा झेल सुटल्यानंतर 94 नॉट आउट 94 त्याने धावा केल्या होत्या. तर इथून आपण बघतोय खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे आणि या वेळेला गार्गेशचा झेल सुटलाय. फटका तर चांगला खेळलाय. झेल सुटल्यानंतर बघा स्ट्राईक बदलल्यानंतर आपण बघतोय जतीनचा हा चांगला फटका होता. एक धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 49 रन्स ऑन द बोर्ड लागला होता. धीरज पाटीलने स्वतःला झुकलं होतं. 100% देण्याचं मात्र यावेळेला एफर्ट घेतलं गेलं आणि धीरज पाटीलला सरपाडा प्रीमियर लीग मध्ये पाहिलं होतं. काय फिल्डिंग केली होती, ग्राउंड फिल्डिंग त्याची अप्रतिम असते.
चांगला बॉल होता, स्टेप आउटहून खेळण्याचा प्रयत्न केला, बॉलचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. खेळपट्टी समान न्याय देणारी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडते, कधी फलंदाजांच्या प्रेमात पडताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली खेळपट्टी बनवले. जर फिरवणारे बॉल असतील तर डेफिनेटली ते गोलंदाज सरस ठरतायत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अक्षय पाटील यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. डॉट बॉल. अपूर्व विलास गावड माकणे याचं कौतुक करावं लागेल, कारण 3 चेंडू निर्धाव आणि 2 चेंडूंवर सिंगल. फक्त 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या, त्यामध्ये सुद्धा एक झेल सुटलाय गार्गेशचा. कौतुकास्पद कामगिरी करतोय. ज्या धावा पहिल्या 3 षटकामध्ये आल्या होत्या त्या धावांवर अंकुश लावण्याचं काम अपूर्व करतोय. या वेळेला सुद्धा काय जबरदस्त गोलंदाजी. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. इथे पंचांच्या माध्यमातून आपण बघतोय हा रिव्ह्यू आहे. इथून तिसरे पंच जॉईन झालेत. फेअर डिलिव्हरी आहे. षटक संपलंय आणि 4 षटकाच्या समाप्तीखेर आपण बघतोय 49 49 धावा. सर अपूर्व गावडने काय कमालीची गोलंदाजी केलेली आहे. फक्त 2 धावा खर्च केल्या तिथे. इथून रिहान सुपर किंग बहाडोली संघ जो 3 षटकापर्यंत मजबूत स्थितीमध्ये वाटत होता, 4थ्या षटकामध्ये सामना पुन्हा एकदा मात्र बरोबरीमध्ये आलाय. दोन्ही संघांना समान संधी आहे. इथून जर 2 षटकं चांगली हाताळली तर मात्र पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल राही फायटर माकडे संघ हा सामन्यामध्ये परतू शकतोय. परंतु या 2 षटकामध्ये जर अटॅकिंग फलंदाजी केली, एक मोठी टोटल उभी केली, तर रिहान सुपर किंग संघाचं पारडं सुद्धा जड बघायला मिळेल. एक्झॅक्टली. यावेळेला आपण पाहिलं तर चांगलं वर्णन केलं, कारण अपूर्व विलास गावड. चला, टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका, वेळ दौडू नका, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. 2 षटकं आपण पाहिली अपूर्व विलास गावड आणि 6.50चा इकॉनॉमी. अतिशय चांगली गोलंदाजी केली. विकेट तर मिळाली नाही, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी करायची हे अपूर्व गावडने दर्शवून दिलं. सातत्याने मात्र यंदाचा हंगाम रॉकी ग्रुप चषक 2026 मध्ये टेंबी खोडाव्याच्या मैदानात सुद्धा आपण पाहिलं तर या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळाली. अतिशय चांगलं खेळ साकारत असताना पहिला सामना त्यांनी जिंकला होता. आणि खऱ्या अर्थाने हे यंगस्टार माकणे टीम मधून बिलॉंग करताना यंगस्टार चषकाचे जे आयोजक आहेत ते मात्र खूप या खेळाडूंना प्रमोट करतात. त्यामध्ये 42 जणांची टीम जी आपल्याला पाहायला मिळते, मंगलदासजी गरत असतील, अविनाशजी गावड असतील आणि संपूर्ण टीम जी आपल्याला पाहायला मिळते ती कॉपरेट करतात की तुम्ही पुढे जा. आज माकणे गावाचं नाव पुढे गेलं पाहिजे आणि त्यामुळे मात्र या खेळाडूंना प्रमोट केलं जातं. तर डेफिनेटली ज्या पद्धतीने गोलंदाजी केली अपूर्वने, अप्रतिम, मॅग्निफिसंट बॉलिंग. चला प्लीज थोडी घाई करा. राही फायटर माकडे 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 49 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. यंदाचं पर्व आहे आणि या पर्वामध्ये आपण बघतोय की तब्बल 1 लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक असेल यंगस्टार चषक माकडे या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 11 ते 15 फेब्रुवारी ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. आतापर्यंत 50,000 51,000चं पहिलं पारितोषिक असायचं. यावेळेला मात्र ते 1 लाखाचं पहिलं पारितोषिक आपल्याला बघायला मिळते. आगरी समाज बांधवांसाठी सुद्धा 1 दिवस राखीव आहे. 10 संघांना आमंत्रित केलं गेलंय त्या स्पर्धेमध्ये. इथून आपण बघतोय 2 षटकांचा खेळ शिल्लक असताना राज येतोय. राज पाटील गोलंदाज आहे आणि ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी राऊंड द विकेटने डाव्या हाताने राऊंड द विकेटने मारा करतोय. इथे आपण जतीनचं कौतुक करावं लागेल प्रमोद सर, कारण संधी जास्त मिळत नाही, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा तो सोनं करतोय. क्रिकेटमध्ये तुम्हाला संधी कमी मिळते आणि शिक्षा पटकन मिळते, त्यामुळे मात्र त्या संधीचं सोनं करणं तुम्हाला तत्पर आहे. आणि काय फटका खेळला होता हा, त्याचा चेहऱ्यावरचं जे एक्सप्रेशन सांगतं की माझ्याकडे तो सेल्फ कॉन्फिडन्स आहे. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जे बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, सेल्फ कॉन्फिडन्स, तो मात्र दिसतोय स्पष्टपणे. फुलटॉस बॉल होता, या बॉलला तर सोडणारच नाही, सरळ बॉलला फेकून दिलंय. 6 धावांकरता नो प्लस एकंदरीत 6-7 धावा मिळतील. व्हॉट अ शॉट, क्लास. थँक्यू डीजे, थँक्यू सर. ह्याला मी खानिवडे प्रीमियर लीग मध्ये बघितलं होतं. त्यानंतर मी त्याला बोलवलं, त्याला बोललो तुझ्यामध्ये क्षमता आहे, तू चांगला बॅटर होऊ शकतो, परंतु
फक्त खेळावर लक्ष केंद्रित कर. आणि त्याने सुद्धा मला शब्द दिला होता की दादा मी माझा प्रयत्न करेन आणि मी चांगला बॅटर होण्याचा प्रयत्न करेन. काल संध्याकाळी सामने संपल्यानंतर मला भेटला, थोड्याशा चुका झाल्या असतील पण अजून सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि आज तो ते करून दाखवतोय. गोलंदाजी यावेळेला आपण पाहतायत कॅन्सल केली जाईल, कारण 2 बिमर तुमचे ऑलरेडी यावेळेला आता झालेले आहेत, त्यामुळे गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणता येईल. परंतु असं नाहीये, कधी कधी गैरसमज होतो की या मॅच मध्ये आपण 2 बिमर फेकलेत तर पुढच्या ओव्हरला तुम्ही गोलंदाजी करू शकता, नो डाऊट. तुम्हाला पूर्ण मॅच मध्ये गोलंदाजी करणं हे मात्र अनिवार्य नाहीये. धुमाळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, मुंब्रावरून खास करून भरपूर लांबचा पल्ला करून मुंगफलीवाले आपल्या उदरनिर्वाहासाठी या ठिकाणी येत आहेत. त्यांचं सुद्धा आग्री प्रीमियर लीग 2026 मध्ये शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत आहे. 64 धावा झाले, 64. चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका प्लीज. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी दोन्ही टीम चे कॅप्टन आपण सज्ज राहायचे, जय बजरंग बिरवाडे आणि विहा 11 भामटपाडा. चला आता टीम मीटिंग करू नका प्लीज. संघाची धावसंख्या 64, लॉस ऑफ 2 विकेट, 64 धावा. काय म्हणतील मनोजी पाटील, ज्या पद्धतीने गोलंदाजाला बंदी आणली गेली, 2 बिमर फेकले गेले, कंट्रोल नव्हतं, संयम हा खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. 15 धावा एक चेंडूमध्ये फेकल्या गेल्यात आणि या 15 धावा मात्र एक नवसंजीवनी देतील रिहान सुपर किंग बहाडोली संघाला. कारण मागच्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र एका मोठ्या षटकाची गरज होती. ते मोठे षटक हे होईल का हा प्रश्न आहे आणि इथून आपण येणारे 5 चेंडू नक्कीच त्याचं उत्तर मिळेल. संजितला बोलवलंय उर्वरित 5 चेंडू हाताळण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट ॲडव्होकेट आहेत, बहाडोली गावचा सुपुत्र आहे. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय गार्गेश पाटील, तो सुद्धा बहाडोलीचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. दोघांचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट एकमेकांना माहीत आहे. त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना बहाडोली प्रीमियर लीग मध्ये एकमेकांच्या एकाच टीम मध्ये होते दोघेही. इथून आपण बघतोय कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करेल गार्गेश हे बघणं महत्वाचं असेल. फटका तर चांगला खेळलाय, गार्गेश पाटील इज ऑन फायर होताना षटकार येतोय. आदरणीय राजू भास्कर कडू साहेब, ग्रामपंचायत सदस्य बहाडोली आणि स्वप्नील संजय पाटील साहेब इथे उपस्थित होताना बहाडोलीवरून त्यांचं करूया सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत भाल्या मामा नाना गुरुजी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. गार्गेश पाटील चांगली फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेत. एका बाजूने जितला सुद्धा जतीनला समजवतोय, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय की स्वतः सुद्धा चांगली फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. धावा झाल्या धावफलकावर ऑन स्क्रीन आपण बघतोय 70 धावा. अजूनही प्रमोद सर 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडूमध्ये तुम्ही किती धावा बघतील? ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतायत जतीन घरत, 5 बॉलमध्ये 19, 12 बॉलमध्ये 21, तर मॅक्सिमम 20 ते 25 धावा यायला हव्यात. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने फटका खेळला गेलाय. धीरज पाटील पुढे सरसावेल, चांगली फिल्डिंग, 1च रन मिळेल. संजितचं मी कौतुक करेन की ज्या पद्धतीने त्याला गोलंदाजी मार्कवर आणल्यानंतर तो निडर मनाने गोलंदाजी करत असतो. अचूक टप्प्यावर भेदक मारे आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि त्यामुळे क्रिकेटवरचं एक वेगळंच निस्सीम प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 71 झाले. 13 बॉलमध्ये 22. गार्गेश पाटील बहाडोली टू बहाडोली. एका साईडला आपण पाहिलं आता अनुभव आणि एका साईडला आपण पाहिलं तर टॅलेंट, या 2 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. स्विचिंगचा फटका, जतीन गरजचा कॉन्फिडन्स पहा, स्वतःला स्विच केला, पोझिशन मध्ये आले, ग्रिप बदलली आणि सरळ चेंडूला मात्र यावेळेला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं या बॉलला. 4 रन. गुड शॉट. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला. माझ्या थँक्यू डीजे, थँक्यू. पुन्हा एकदा मात्र संजित पाटील तयार होताना आपल्याला बघायला मिळतो. या षटकातील पुढचा चेंडू असेल. षटकार आलाय, त्यानंतर आपण बघितलं चौकार सुद्धा आला संजितच्या अगेन्स्ट. इथून जतीन घरत पुन्हा एकदा आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला झेल देऊन जतीन घरत याच्या खेळीला इथे पूर्ण विराम लागतोय. षटक क्रमांक आपण बघितलं तर या षटकातील आपण बघितलं आतापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत. पहिला चेंडू आपण बघितलं तर या आधीच्या गोलंदाजाने हाताळला होता. 5 षटकं झालेले आहेत. 76 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना मी राही फायटर माखणे या संघाला विनंती करेन, आपापल्या जागी सर्व खेळाडूंना उभं करा आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण येईल, कारण जतीन घरतने आपला क्लास दाखवलेला आहे. जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी मात्र पूर्णपणे निभावताना आपल्याला बघायला मिळतोय. 75 धावा, माफ करा. इथून आपण बघतोय ला 3. 5 षटकांचा खेळ होताना संजित पाटीलने 11 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केलाय 5 चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण 1 चौकार 1 षटकार आला होता. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव 1 गडी बाद करण्यात यश आलंय. इथून शेवटचं षटक समोरच्या एंडी करताना गोलंदाज कोण असेल गोलंदाजी ट्रॅकवर, तर राज. पाच षटकांच्या समाप्ती अखेर 75 ला 3 आतापर्यंत रिहान सुपर किंग बहाडोली टीम आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश कुडू बहाडोली व कुणाल घरत सरपाडा यांचा संघ. चांगला बॉल होता, मात्र या वेळेला बीट केलंय. नशिबाचा चौकार डेफिनेटली मेल बाईच्या स्वरूपात. 4 रन याला म्हणतात न हरता न थकता न थांबता. प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं. नशिबाचा चौकार 2 पायांच्या अगदी मधोमध आणि स्टम्प्सला बीट केलं आणि सरळ बॉल निघून जातोय. 4 धावांकरता आउटफील्ड एवढी फास्ट आहे मनोजी पाटील की बॉल थांबण्याचं नाव घेत नाहीये. 4 रन. चेंडू चांगला होता, विशाल पाटील याला सुद्धा बीट केला. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सातत्याने चांगली कामगिरी विशालच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते, परंतु इथे पूर्णपणे बीट झाला आणि धावा झाल्या धावफलकावर 79. 19 धावा धावफलकावर. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय गोलंदाज राज गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. मंगल कडक यांचं आगमन आज कडक ड्रेस कोड मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. गार्गेश पाटीलचा हा चेंडू आपण बघतोय, झेल सुटलाय. तिथे प्रयत्न खूप छान होते. नक्कीच 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात. क्षेत्ररक्षक आहे तिथे अपूर्व गावड, मॅन फ्रॉम माकणे. कौतुकास्पद कामगिरी. 2 षटका हाताळली, 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर इथे बघा काय जबरदस्त रिप्ले मध्ये आपण बघितलं तर 80 धावा झालेत. आज मंगल कडक मंगल ड्रेसिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चियर्स मॅन म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकाल त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. यावला फुलटॉस बॉल होता. 1 नंतर मेल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 81 लॉस ऑफ 3 विकेट, 81 धावा. संतोष पाटील यांना आपण पाहतायत. लॉंग स्टॉप रिझनला एक चांगले समालोचक, अग्री बांधव आणि उमरोळीच्या मैदानात नेहमीच ते आम्हाला चांगलं सपोर्ट करत असतात. डे फॉर्मॅट असो नाईट फॉर्मॅट असो, त्यांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. यावेळेला सरळ बॉल निघून जाईल लॉंगॉनकडे. 1 रन मेल फोर्स केलं होतं या बॉलला. 1च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. गार्गेश पाटील प्रयत्न करतोय मोठे फटके मारण्याचे, परंतु आता इथून सिंगल डबलला महत्व देत आहेत. मी राजचं कौतुक करेन की चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर त्याने मात्र यावेळेला भेदक मारे केलेत. चला यानंतर जय बजरंग बिरवाडे आणि विहा 11 भामटपाडा दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन उभे राहा. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त फटका बघायला मिळाला राहुल घरत, परंतु इथे मात्र अपूर्व गावड येतोय आणि विकेटचं होते पतन. आणि इथून जर आपण पाहिलं तर चांगला बॉल फॉलो केलाय. शेवटच्या मोमेंटला अखेरकार मात्र अपूर्व गावडला एक चांगला झेल त्याने टिपला आणि विकेट मिळाली. सचिन किनी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. काल सचिन किनी यांनी सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली होती
आणि सचिन किनी बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर बेधडक बॅटिंग करत असतात. सफाळी प्रीमियर लीगचे ओनर आपल्याला पाहायला मिळतात. तिथे सुद्धा त्यांची टीम असते आणि सोनावे गाव हे खऱ्या अर्थानं सचिनजी किनी यांच्यामुळे पाहिलं. रुपेजी घरत असतील यांच्यामुळे मात्र ते गाव पाहायला मिळालं. 82 ला 4 आतापर्यंत आपण पाहिलं. मनोज पाटील ज्या पद्धतीने शेवटचा बॉल आहे, पुन्हा एकदा बॉल तयार. शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक रन तर मिळेल. अपूर्व पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, ॲक्युरेट थ्रो, फलंदाज बाद. पहिल्या इनिंगला ब्रेक लागलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 83 आणि 84 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. नेक्स्ट मॅचचा टॉस आणि मनोजी पाटील त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला विहा 11 भामटपाडा आणि जय बजरंग बिरवाडे. टीम ज्यांनी कष्ट घेतले त्या स्पर्धेला, मैदानाला, आदरणीय सन्माननीय राजूजी रामचंद्र पाटील जे अध्यक्ष आहेत, जयवंतजी पाटील साहेब, रुपेजी पाटील सचिव, किशोरजी वजे सल्लागार, पिंटू वजे सदस्य, कांचन पाटील, सुनील वजे, अजय वजे, भरत पाटील, मनोज पाटील, नकुल पाटील, विपुल वजे, स्वप्नील पाणेरा, नयन गोवारी ही संपूर्ण साखरे मैदान समिती नेमली गेले. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. मी स्वप्नीलजी संजय पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन व्हावा. आपण प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करायचंय. विशाल ला आपण पाहिला 18 रन्स खर्च केल्या. परंतु राजचं मी कौतुक करेन. त्याने 1 षटक टाकत असताना 2 डॉट 4 रन्स फक्त खर्च केल्या. सुपर बॉलिंग. जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने. जाऊया पर्व 9 मध्ये मनोज पाटील. पुन्हा एकदा त्यांचं करूया वेलकम. चला फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. असा कॉल आहे आणि जय बजरंग बिरवाडी संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल जातोय. मी स्वप्नील पाटील जिंकले. प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करताना समोरचा संघ आपण बघतोय विहा 11 भामटपाडा. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर जबरदस्त परफॉर्मन्स खास करून आपण बघितलं तर कौस्तुभ पाटील यांचा. तर यांच्या अगेन्स्ट मात्र क्षेत्ररक्षण करताना कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 65 धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. कालच्या दिवसामध्ये 2 सामने आणि दोन्ही सामने पराभूत झाले. तर संघ मीटिंग मध्ये काही चर्चा झाली असेल? प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेत? चेंजेस आहेत, पण यावेळी आम्ही 4 मॅच जिंकण्याचे खूप एफर्ट्स देऊ. सर्व 11 क्लब प्लेयर आणि मॅच जिंकायचा प्रयत्न करू. धन्यवाद. कौस्तुभ प्रथम आता फलंदाजी आहे. 6 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 70 ते 75च्या वरती. आणि या एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय बोलशील? का आपल्याला खूप सुंदर असं मैदान बनवून दिलेलं आहे. आगरी प्रीमियर लीगच्या पूर्ण कमिटीने, साखरे गावची ग्राउंड कमिटी होती, राजू पाटील साहेब असतील, देवा भाऊ असतील, या सर्वांच्या सहकार्याने मात्र ही स्पर्धा कशा पद्धतीने एन्जॉय करतोस? नाही, खूप एन्जॉय करतोय. विकेट पण एकदम चांगला आहे, बॅट्समनसाठी पण आणि बॉलरसाठी पण. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. रिहान सुपर किंग बहाडोली विरुद्ध राहुल पाटीलने मारलेले 2 षटकार आणि त्यानंतर घेतलेला मंकी विकेट, तेव्हा डोक्यामध्ये काय? कारण राहुल पाटील चांगल्या फॉर्म मध्ये असताना मंकी विकेट घेणं, तुझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना कशी आली? मीन्स आता तो आउट झाल्यावरच मॅच चेंज होईल आणि तसंच झालेलं, पण थोड्या चुक्या झाल्या त्याच्यामुळे मॅच त्यांच्या बाजूने गेलेली आहे. धन्यवाद. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. यानंतर होणारा सामना एका बाजूने आपण बघतोय जय बजरंग बिरवाडी आणि दुसऱ्या बाजूने विहा 11 भामटपाडा. जय बजरंग बिरवाडी संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे. ऑटो कॉमेंट्री बॉक्स जिथे मराठी IPL समालोचक प्रमोद कुणाल दाते सर असतील आणि पालघर भूषण प्रमोद शेडगे सर असतील. धन्यवाद.
समवेत जोडले जातील. आदरणीय सन्माननीय मिस्टर मराठी IPL समालोचक कुणाल दाते सर असं व्यक्तिमत्व आहे की सर्वांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व, भरपूर वर्षांचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो आणि मासवणमध्ये त्यांचं भव्य स्वागत आपण पाहिलं, कारण त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती ती मिळाली. तर त्यांचा आवाज सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी ऐकायला मिळेल. आमच्या समवेत राईट फायटर्स मॅग्नेट टीमला विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते 84 रन्स टू विन. अंकित किनी आज स्कोररच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. गार्गेश पाटीलने खूप चांगला खेळ केला आणि त्यानंतर आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल विशाल पाटील ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला होता. मनगडामध्ये जान आहे आणि सरळ चेंडू यावेळेला निघून चाललाय चौकारासाठी. खणखणीत चौकार. या चौकाराने कॉमेंट्री बॉक्स मध्ये कुणाल दाते सरांचं वेलकम आहे. 4 रन. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला माझ्या सतवाई देवी. हो, एक चांगली सुरुवात चौकार आल्या पहिल्याच बॉलवर आणि ज्यावेळेला एक चांगलं टार्गेट तुमच्या समोर असतं त्यावेळेला अशी बेधडक सुरुवात करणं गरजेचं आहे. सुरुवात झाली आहे चौकाराने आणि हा दुसरा बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे डाऊन दी ग्राउंड. 6 धावांसाठी षटकार. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला माझ्या सतवाई देवीला वंदितो मी तिला माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला. साखरेचे जे आपण पाहतायत खेळाडू आहेत त्यांना विनंती करेन की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर ताबा घ्या, जेणेकरून बॉल लगेच येतील आणि वेळ तेवढा वाचेल. चांगला फटका खेळला होता. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. तुम्ही किती वर्ष जगलात यापेक्षा तुम्ही कसे जगलात याला फार महत्व आहे. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही किती वर्ष क्रिकेट खेळलात त्याला महत्व नाही, तुम्ही कसे कोणत्या सिच्युएशन मध्ये क्रिकेट खेळलात त्याला फार महत्व आहे. आणि आतापर्यंत विशाल पाटील चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. हलक्याशा हाताने या वेळेला खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस, स्लोवर वन चेंडू. आणि कुणाल दाते सर अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला व्हेरिएशन हा शब्द खूप इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळतो. हो, व्हेरिएशन पाहिजेच तर तुम्ही वाचू शकता. कारण सध्याचं क्रिकेट जर पाहिलं तर फलंदाजाच्या अवतीभोवती पाहायला मिळते आणि इथे देखील लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक धमाकेदार फटका. 6 धावा षटकार. यारी दोस्तीचा राजा त्याच्या नावाचा गाजा वाजा. चांगला फटका खेळला होता. या वेळेला ओव्हरपिच बॉलला थारा नाहीये. प्रतीक्षा करत असतात बॅटर की ओव्हरपिच बॉल कधी येईल, शॉर्ट ऑफ लेन बॉल कधी येईल, फुल टॉस बॉल कधी येईल. आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत बॅटिंग करत असताना लो फुल टॉस बॉल जरूर होता, खेळायचा होता ऑन साईडला. मात्र 1 रन मेल कव्हर पॉइंट मध्ये एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. राहुल करत आहे 300 त्या ठिकाणी पुढे सरसावले. संघाची धावसंख्या 17-0. स्टार्ट अगदी चांगली झाले आणि त्यामुळे आपण पाहू शकता वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ती सुरुवात योग्य आपण पाहू शकतायत. आणखीन एक फटका खेचलाय हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप वरून सरळ मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा. पहिलं षटक राहिलं 23 धावांचं मागणं षटक, परंतु सध्या बॅटिंग खुकार, धावा दमदार. पहिल्याच ओव्हर मध्ये 23 धावा 84चा पाठलाग करत असताना दोस्तीचा राजा त्याच्या नावाचा गाजा वाजा. स्वरांगी ट्रान्सपोर्ट वाला दुकटन गावचा आपला देवा दादा. स्वरांगी ट्रान्सपोर्ट वाला दुकटन गावचा आपला देवा दादा. हे आपला देवा दादा, हे आपला देवा दादा. स्वरांगी ट्रान्सपोर्ट वाला. गुणगान गाणारं हे संगीत आपल्याला ऐकायला मिळतं. देवानंद वजे साहेब त्यांच्यावर आधारित हे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. फक्त नाव नाही तर त्यांचा समाज सेवा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहताय. त्यांचं काम सुद्धा मोठं आहे आणि संपूर्ण टीमने घेतलेली ही दखल. आग्रे प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन कृपया करून ज्या खुर्च्या आहेत डॉन किलर बिरवाडी च्या अगदी बाजूला श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे
तिथून खुर्च्या थोड्याशा आपण बाहेर काढायचे आहेत. बॅरिकेड्स अनिकेत पाटील. आज कुणाल सर वेलकम टू IPL 2026. आज खऱ्या अर्थानं आपण पाहताय जे @ अनिकेत पाटील 4999 यांनी खूप चांगल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट केले गेलेत. ऑन साइडला हुक केलंय, मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना मनोजजी पाटील यांचं स्वागत केलंय या चौकाराने 4 रन. पालघर जिल्ह्यामध्ये झाला बोलबाला नावाचा, पालघर जिल्ह्यामध्ये झाला बोलबाला नावाचा. चांगला फटका, इम्प्रोवायझिंग फटका, मागे फाईन लेग आतमध्ये होता आणि त्याचमुळे 4 धावा ऍड होतील. पॉवर प्ले आहे, त्याचा फायदा उचलला जातोय. यावेळेला संधी बनवली आहे गोलंदाजाने. विकेट कीपर खाली, पहिली विकेट गारद. राईट फायटर या टीमला पहिला झटका बसतोय. 27 या आकड्यावर पहिला गडी गारद. 7 नंबर इनोवा गाडीचा, कुठेच गावड दादाचा. 7 नंबर गाडीचा, कुठेच गावड दादाचा. इनोवा गाडीचा, कुठेच गावड दादाचा. 7 नंबर गाडीचा. थँक्यू. कुणाल दाते सर, तुम्ही सुद्धा भारावून गेले असतील मंगल कडक यांचा डान्स पाहून, मात्र तुम्ही वर्णन कसं करतील? नावातच कडक आहे तर काय बोलणार. कडक आहे मंगल. ते विकेट आली आहे, महत्वाच्या क्षणी विकेट येते. कारण सुरुवात धडाक्यात झाली. सुरुवात धडाक्यात झाल्यानंतर विकेट पाहिजे होती, ब्रेक थ्रू पाहिजे होता आणि तो गोलंदाजाने दिलाय. आणि त्याच्यामुळे राईट फायटर या टीमला थोडस पिछाडीवर टाकू शकतात ते या मॅच मध्ये. ड्राईव्ह केल्या हवेत आहे, कव्हर्सला फिल्डर नाहीये. पॉवर प्ले सुरू आणि बॉल चालला स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सुचितने आल्या आल्या सूचित केलंय गोलंदाजाला की मी आलोय चौकार. पाले मागणे गावाचा हिरा, साड्याचा highlight प्यारा, साड्याचा highlight प्यारा, साड्याचा highlight प्यारा. समाज थँक्यू. चांगला फटका होता. यावेळेला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला आणि या फटक्याने प्रफुल्लित झाले असतील भालचंद्र पाटील भालेमाम यांना आपण पाहतायत आमच्या व्यासपीठावर. चांगला बॉल आणि यस गॉन. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने फ्लाइट दिली या बॉलला, बॅटची एजंट टेकन. राहुल पाटील यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. सेलिब्रेशन टाइम दरम्यान आपण एक स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. एक चांगलं व्यक्तिमत्व स्वप्नीलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. मी विनंती करेन या स्पर्धेचे अध्यक्ष देवानंद कृष्णा वजे साहेब की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण स्वप्नीलजी पाटील यांचा करावा. आणि या स्पर्धेकरिता अग्री प्रीमियर लीग 2026 करिता त्यांच्याकडून भरीव देणगी या ठिकाणी आलेली आहे. 5000 रुपये रोख रक्कम आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद स्वप्नीलजी पाटील साहेब, आपलं विशेष सहकार्य आहे या स्पर्धेला, त्याबद्दल त्याप्रती आम्ही ऋणी आहोत. संघाची धावसंख्या 31 झाले, 31 धावा, 84 धावांचा पाठलाग करताना कुणाल दाते सर 2 विकेट्स आता डाऊन झाले. तर थोडंसं प्रेशर ऑफ सिच्युएशन डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळतं. रोहित गिनी एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना केतन आणि अपूर्व अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज हा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. माईची उबदार शाल, या स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा असा संदेश देणारा बुके ऑन साइडला खेळला गेलाय. परंतु फिल्डर आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच तन्मय, अतिशय सुंदर हा जजमेंटने झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद. इनोवा गाडीचा, कुठेच गावड दादाचा. 7 नंबर गाडीचा, कुठेच गावड दादाचा. इनोवा गाडीचा, कुठेच गावड दादाचा. कैलासवासी प्रमोद नागेश ठाकूर यांचे सहकार्य श्री नागेश ठाकूर सोनावे यांच्याकडून मंडळाला 1051 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं ऋणी आहे. आपलं मनपूर्वक धन्यवाद नागेशजी ठाकूर. दरम्यान विकेट गेल्यानंतर आपण पाहताय तो दबाव आता स्पष्टपणे दिसतोय. 84 धावांचा पाठलाग करताना कुणाल दाते सर अपूर्व चांगली बॅटिंग करतोय, तर इथे सिंगल डबलला आतापर्यंत महत्व दिलेलं नाही. हो, त्याच गोष्टीचा अभाव दिसतोय आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तुम्हाला एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतील. सुरुवात धडाक्यात झाली परंतु एका पाठोपाठ विकेट गमावलेल्या आहेत आणि आता गोलंदाजावर हॅट्रिक असणार आहे.
हॅट्रिक जर झाली तर मात्र मग पिछाडीवर जाईल बॅटिंग करणारा संघ. ओ हा बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये दावेमध्ये भर पडताना दिसते. आगरी प्रीमियर लीग तुम्ही पाहताय, आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून 9व पर्व आहे आणि आता धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 32. हा बॉल सोडून दिलाय, लेफ्ट केलाय, विकेट कीपरच्या हातात आहे. डॉट बॉल, चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये. गार्गेश पाटील यांच्याकडून 23 बॉलचा खेळ शिल्लक आणि 23 बॉल मध्ये अजूनही 52 धावा करायचे त्या मॅच मध्ये. चांगलं टार्गेट. बॅटची कडा घेतली, बॉल फ्लाय स्लिप मध्ये. शॉर्ट थर्ड मॅनला बॉल अडवला जातोय, फेकी होईल तोपर्यंत 1 रन. गार्गेशने या ओव्हर मध्ये सुरुवात चांगली केली आहे, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना बरोबर फलंदाजाला ओळखतोय आणि त्याचा मनकवडा ओळखत असताना आपण पाहू शकताय ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करतोय. चांगली गोलंदाजी गार्गेश पाटील. यंदाचा हंगाम पाहता फॉर्मामध्ये आहे आणि कंटिन्यूस तेच फॉर्म आता दर्शवत असताना सातत्याचं दुसरं नाव. चांगला फटका, फोर्स केला या बॉलला, फोरआर्मचा चांगला वापर केला, इनसाइड आउट. हरेश्वर नरसू पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य साखरे यांच्या कटआउट्सला सलामी देणारा हा खणखणीत षटकार संजीतच्या बॅटमधून 6. शेठ माणूस आहे हो बारी, अंदाज अनोखा निराला. शेठ माणूस आहे हो बारी, अंदाज अनोखा. थँक्यू. मागच्या बॉलवर विकेट मिळाली, जागा मिळाली आणि जागा दाखवली बॉलला. सीमारेषा पलीकडे 6 धावा संजीतच्या बॅटमधून. 39 धावा झाल्यात. हा दबाव आहे, जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न, गोलंदाजाचा शरीरापासून फलंदाजाच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे ही लाईन खराब आहे गार्गेश पाटीलची. टीमची धावसंख्या 40. लक्ष मोठं होतं, 34 धावा अजूनही करायचे आहेत या मॅच मध्ये. 84च्या लक्ष्याचा पाठलाग, 44 धावा करायचे आहेत अजूनही. ओ फुलर लेनचा बॉल होता, बीट केलाय पूर्णपणे इन द एअर, हवेमध्ये, आणि पंचांचा इशारा येतोय बाय. एक्स्ट्रा रन. संधी होती, ऍडव्हान्टेज मिळाला होता, परंतु संधीचं सोनं काही करता आलं नाही. अगोदरच बॅटचा फेस यावेळेला क्लोज झाला होता आणि त्यामुळे असं वाटलं संजीतला की बॉल वेगाने येईल, बॅटवर येईल, परंतु इथून स्लोवर वन आपण पाहू शकलात. 1 रन मिळाली बाईच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 41. मात्र अखरा बॉल यावेळेला पाहायला मिळतोय, खूपच बाहेर. आणि इथून पंच मात्र यावेळेला दर्शवतायत यस व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 42 आणि 1+1 अशा पद्धतीने 43 वर जाऊन पोहोचले गेले. बीमर चेक केला जाईल. या आपण डिसिजन पेंडिंग ठेवलंय, तर आपण एक स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. रन झालेले आहे जवळजवळ 43 आणि विजयासाठी 41 रनची आवश्यकता. नाना सुकुरकिनी गुरुजी बहाडोले यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये आलेला आहे. त्यांचं मंडळ टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन निलेशजी वजे जे सदस्य आहेत आपल्या शुभ हस्ते आपण नाना गुरुजी वजे जे निलेशजी वजे तर किशोरजी वजे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करावं. यस, नो बॉल आहे. अंपायर्स कॉल, व्हाईट बॉल दिला होता, क्षमस्व त्या ठिकाणी सांगतायत विरल नायर सर. आणि इथून नो बॉलचा इशारा येत असताना 2 रन्स तर मिळतील, परंतु बेनिफिट मिळेल तो फलंदाजाला फ्री लायसन्स या बॉलवर. आता विजयासाठी 41 रनची आवश्यकता आहे. सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे, आपण ऑन स्क्रीन पाहू शकतायत. नाना सुकुरकिनी अर्थातच नाना गुरुजी, काल आपण वजे गुरुजी यांना सुद्धा आपण पाहिलं होतं. आज या ठिकाणी ज्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवलं ज्यांच्या हातातून, आज सुद्धा ते बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देत असतात. त्या विद्यार्थ्यांवर
आणि ती संस्कृती घडवली, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून रुपेशजी नरेश पाटील यांच्या स्वागतासाठी अंकित गरत, त्याचप्रमाणे रुपेश पाटील, प्रफुल्ल वजे, पिंटू, राकेश कुडू, संदेश पाटील, मनोज पाटील, सुनील वजे हे मात्र आपण पाहतायत आई एकविरा ग्रुपचे जे सदस्य आहेत. आणि एकविरा ग्रुप ट्रिप म्हटली तर एन्जॉयमेंट खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. विविध समाजसेवा सातत्याने या ग्रुप कडून आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. 47 ला 3. लो फुल टॉस बॉल होता, ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर गार्गेश की यावेळेला आपण पाहतायत खूप चांगली फिल्डिंग जतीनच्या माध्यमातून जीत येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49, 49 धावा 3 षटकांच्या समाप्ती अखेर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 35 रनची आवश्यकता आहे. आदरणीय सन्माननीय नागेशजी ठाकूर साहेब आणि नारायणजी आडे साहेब, मी किशोरजी वजे साहेब जे सहसचिव आहेत या स्पर्धेचे, त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा स्वागत सन्मान. अठरा बॉल आणि 35 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 35 रन हे सामन्याचं समीकरण. आपण विशालजी घरात या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. विनोदजी पाटील व्यासपीठावर आहे. स्वप्नील पाटील डॉन यांना आपण पाहत आहेत. संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ. कुणाल दाते सर, येताना कसं तुम्ही मात्र या वेळेला फील केलं या मैदानात आल्यानंतर थोडक्यात? हो, एक चांगली स्पर्धा आहे आणि गावापासून दूर जरी हे क्रीडांगण असलं तरी डोंगरामध्ये आणि त्या कुशीमध्ये वसलेलं आजूबाजूला हिरवळ, त्यातल्या त्यात भरपूर मेहनत घेतली आहे हे ग्राउंड बनवण्यासाठी. ते साखरे मैदान समितीने आणि त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. राजू पाटील अध्यक्ष, जयवंत पाटील उपाध्यक्ष, भगवान पाटील, रुपेश पाटील, किशोर वजे, पिंटू वजे, कांचन पाटील, सुनील वजे, अजय वजे, भरत पाटील, मनोज पाटील, नकुल पाटील, विपुल वजे, स्वप्नील पानेरा आणि त्याचबरोबर नयन गोवारी, सगळ्यांनी मेहनत घेऊन हे ग्राउंड बनवलंय या आगरी प्रीमियर लीग साठी. आणि मैदानामध्ये आल्यानंतर डोळ्यांचं पारणं फेडणारा हा फटका आहे आणि तशीच ही स्पर्धा आहे. बॉल सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी स्टेप आउट करून लॉंग ऑनला षटकार. माझ्या सतुबाई देवीला आधी वंदितो मी तिला. माझ्या सतुबाई देवीला वेंकटेशचे फुटवर्क चांगलं होतं. कडक शॉट स्टेप आउट करून डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि बरोबर समोर मारलाय लॉंग ऑनच्या दिशेने. बॉल पर्यंत पोहोचून हा फटका सजवलाय. 6 धावा येत आहेत. भव्य षटकार. आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन आयोजित 9वं पर्व या आगरी प्रीमियर लीगचं तुम्ही पाहताय. जीटी यांच्याशी बातचीत करत असताना रुपेशजी पाटील जे एकविरा चषकाचे सूत्रधार, शिल्पकार, आणि कुणाल दाते सर तुमच्या माहितीसाठी की रुपेशजी पाटील यांची एकमेव अशी स्पर्धा असते पालघर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला 55,000 प्राइज असतं. 5,000 रुपये फक्त एंट्री फीज असते. 8 संघ घेतात, म्हणजे 9 दिवस ती स्पर्धा चालते. 64 टीम खेळतात 9 दिवसांमध्ये. माहिती देईन तुम्हाला. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. सरळ चेंडूला फेकून दिलंय. अभिजित किनी यांच्या स्वागतासाठी. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. काय बॅटिंग केली आतापर्यंत अपूर्व आणि संजित. अपूर्व इज ऑन फायर. रोहित किनीच्या अगेन्स्ट खेळणं फार कठीण असतं, परंतु सरळ चेंडूला फेकून दिलंय. काय स्टायलिश शॉट होता. आणि इथून षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 61. आता विजयासाठी 23 रनची आवश्यकता आहे. सामना आटोक्यात आलाय. आणखीन एक वेळा उडवलाय बॉल. डीप मध्ये फिल्डर आहे. यावेळेला चूक होणार नाही. फलंदाज बाद. अपूर्व बॅक टू द पॅव्हिलियन. अपूर्वने याच्या अगोदर त्याचं काम चांगलं केलंय. चोख बजावलंय असं मी म्हणेन, कारण त्याने धावा केल्यात आपल्या टीमसाठी आणि विकेट गमावली आता राय फायटर्सने.
हो नक्कीच त्या एकविरा चषकाची चर्चा मी मगाशीच ऐकली आणि मी ज्या वेळेला बोलत होतो रुपेश पाटील यांच्याशी तेव्हा त्यांनी सांगितलं यावर्षी 5 दिवसीय ती स्पर्धा रंगणार आहे. यावर्षी 32 टीम सहभागी झालेल्या आहेत आणि मला वाटतं ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्येच संपूर्ण संघ 32 संघ जाहीरही झालेले आहेत आणि लवकरच ती स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे. या गावामध्ये एक चांगलं क्रीडांगण बनलं आणि त्यामुळे आता त्या स्पर्धेचे देखील वेध लागलेत. परंतु त्याच्या अगोदर जर तुम्ही पाहताय तर 9वं पर्व आगरी प्रीमियर लीगचं तुम्ही अनुभवताय आणि 9वं पर्व यातच सर्व असं म्हणायला हरकत नाहीये. काय दमदार असं आयोजन केलंय या स्पर्धेचं. हळूहळू प्रेक्षक वाटचाल करतायत क्रीडा नगरीच्या दिशेने. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. सामना षटकार आला, त्याच्यानंतर विकेट आली, रोहितने कमबॅक केलंय, नवीन फलंदाज धीरज आलाय. टीमची धावसंख्या 61-23 करायची आहेत. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं, डॉट बॉल, चांगलं कमबॅक रोहितचं मागच्या 2 बॉलवर. 20 धावा आतापर्यंत खर्च केलेत रोहित किनीने, परंतु 4 महत्वपूर्ण विकेट मिळवले. समीरजी घरत वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले, जेंटल पुश केलंय. सचिन किनी बॉलला फील्ड करतील, सिंगल मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 62. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 12 बॉल आणि 22 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 22. यानंतर दोन्ही टीम सज्ज राहायचे आहेत. वेळीची दिरंगाई न करताना तिसऱ्या मॅचला सुरुवात करणार आहोत. अतिशय चांगलं मैदान आणि या मैदानासाठी घेतलेले कष्ट खऱ्या अर्थानं अप्रतिम पाहायला मिळतात. घाम गाळलेला आहे आणि त्यामुळे हे मैदान तयार झालंय. पूर्णपणे कायापलट झालाय या मैदानाचा. पुढच्या वर्षात उमरोळी गट आणि बिरवाडी या मैदानात ती स्पर्धा आपल्याला 10वं पर्व पाहायला मिळेल. त्याची तयारी आतापासूनच आपण पाहू शकणार आहोत. बिरवाडीकर घेतील. 12 बॉल आणि 22. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर घेतले गेले. कॅमेरामॅन आमचे अतिशय चांगले मनीष निजाई, त्यांच्याच नेतृत्वाखाली अनेक कॅमेरा मॅन घडले गेले. हे आपण पाहतात ऑन स्क्रीन. अंकित घरत अग्री कट्टाचे प्रोप्रायटर आहेत आणि या एकविरा ग्रुपचे सदस्य रुपेजी पाटील आणि त्यांच्याशी बातचीत करत असताना आपण पाहतायत ज्येष्ठ नागरिक. त्यानंतर आपण पाहिलं तर संदेश पाटील घाटी यांना आपण पाहतायत ऑन स्क्रीन. आता इथून जर आपण पाहिलं तर अंकित किनी आम्हाला दर्शवतायत, मंजित कुडू, साहिल पाटील. 62 झालेत. जवळजवळ 22 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 22. कुणाला ते सर मॅच रंगतदार होईल? हो 100% होईल. त्याचं कारण आहे विकेट रेग्युलर इंटरव्हल मध्ये गमावले जातात आणि त्यातल्या त्यात धीरज हा नवीन फलंदाज आलाय फलंदाजीसाठी. एका बाजूला संजितने मोठमोठे फटके सजवले, 300चा स्ट्राईक रेट त्याच्याकडे, परंतु संजितकडे जर या येणाऱ्या 12 बॉल मध्ये स्ट्राईक कमी आली तर मात्र हा सामना बदलू शकतो. इथे कमबॅक होऊ शकतं. ज्या पद्धतीने हा सामना सध्या सुरू आहे. रिहान सुपर किंग्स देखील या मॅच मध्ये येतील राई फायटर्सच्या विरुद्ध. 12 बॉल मध्ये 22 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला धीरज, गोलंदाजीमध्ये परिवर्तन. जयप्रकाश पाटील गोलंदाजीसाठी 12-22 हे समीकरण. अनुभव आहे जयप्रकाश यांच्याकडे. पहिलाच बॉल बॅटच्या एकदम टोएंडला लागला, ऑन साइडला, वाईडिश लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट होईल. आता 11 बॉलचा काही शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय जयप्रकाश यांनी. मॅच ऑन. सामना आजच्या दिवसातला महत्वाचा दुसरा 6 षटकांचे सामने. आगरी समाजातील प्रत्येक मुलाला हक्काचं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून मिळतं आणि त्याचमुळे सातत्याने या स्पर्धेची वाटचाल परंपरेच्या दिशेने सुरू आहे. कारण 9व्या पर्वामध्ये आपण आहोत यावर्षी. फुलर लेनचा बॉल होता, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह इथे दाखवलाय, तोपर्यंत एक सिंगल इथे मिळताना दिसेल. पहिल्या 2 बॉलवर प्रमोदजी फक्त 2 धावा आल्यात. 10 बॉल 20 धावांची गरज. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. 40+ क्रिकेट सुद्धा खेळतात आणि त्यामुळे प्रत्येक फलंदाजांच्या खाणाखुणा त्यांना माहिती आहेत. धीरज पाटील त्याच गावातून बिलॉंग करतो. त्यावेळेला ऑफ्टनच्या खूपच बाहेर बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 65. लॉस ऑफ 4 विकेट. 10 बॉल 19 रन. जर इथून विकेट आली तर कदाचित प्रेशर ऑफ सिच्युएशन निर्माण होईल फलंदाजी करणाऱ्या राही फायटर्स मार्कनेट टीमला. तर इथून जर रन्स आल्या तर कदाचित रिहान सुपर किंग्स भाडोली टीमवर दबाव वाढेल.
10 बॉल मध्ये 19 धावा करायचे आहेत. 3 धावा या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. वाईट बॉल तुम्हाला थोडेसे कमी टाकावे लागणार आहेत आता. आहा, काय फटका होता. जसा बॉल पडला त्याच्यावर मोहर लागली आहे. बॉल सीमा पार. बॉल चाललाय भाऊचे धक्क्यावर. षटकार. गाव पहाडोली पहाडोली दुनियेत गाजल. गाव पहाडोली पहाडोली दुनियेत गाजल. गाव दुनियेत गाजल. तो म्हणतो या काल काल देव जांभूल जांभूल. म्हणतो या काल काल. कडक शॉट. 6 धावा धीरजच्या बॅट मधून. धीरज राज करतोय. काय फटका सजवला होता. लांब लचक फटका. 9 बॉल मध्ये 13 धावांची गरज. कमबॅक करावं लागेल आणि ते कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे सुरू झालाय. पडल्यानंतर थोडस खाली राहिला बॉल. तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट केली. लेग बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन म्हणजेच 8 बॉल 12 धावांची गरज. बॉल थोडासा खाली राहिला होता. बॅट हवेत फिरली होती आणि इथून जर आपण पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपात आपण पाहू शकलात 1 रन मिळते. संघाची धावसंख्या 72. जग्गू यांनी मात्र जरूर कमबॅक केलं गेलंय. जयप्रकाश पाटील यांनी 8 बॉल आणि विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. इथून विकेट्स, डॉट बॉल, पुन्हा एकदा प्रेशर ऑफ सिच्युएशन निर्माण होईल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. चांगला बॉल होता परंतु विकेट किपर रोहित किनी यांनी थोडीशी चुकी केली. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. त्यामुळे बायच्या स्वरूपात 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने जाऊन पोहोचते. 73. 7 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं. हा बॉल एक निर्धाव टाकावा लागेल या ओव्हर मध्ये. जयप्रकाश यांना आज जर एक डॉट बॉल आला तर मॅचची कहाणी बदलू शकते इथूनही. या सामन्यामध्ये चांगलं टार्गेट सेट केलं होतं. 84 चं 73 धावा झाल्यात. 7 मध्ये 11. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. बॉल हवेत आहे. डिस्टन्स मिळेल कारण बॉल सीमा रेषा पलीकडे चाललाय. मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येतोय. आगरी प्रीमियर लीग सिक्सर. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी Thank तिला. you. माझ्या सतवाई. चांगला फटका होता. टायमिंग चांगलं प्रॉपरली पाहायला मिळालं आणि त्याच अनुषंगाने बरोबर मिडल ऑफ द बॅट ने बॉल कनेक्ट झाला. जसा बॉल निघाला बॅट मधून तसंच मात्र टेनिक्स नाही तर धीरज पाटीलचा क्लास यावेळेला आपण पाहू शकला. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है आणि त्यामध्ये धीरज पाटीलचं मी यावेळेला मुख्यत्वे नाव घेईन. 6 बॉल आणि 5 रनची आवश्यकता आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत. चला टाइम स्पेंड करू नका. फार वेळ दवडला गेलाय. अजून सध्या तरी दुसरा सामना आपण पाहतायत. 9:53 ला पहिला बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर पहिल्या मॅचला जवळजवळ 70 ते 80 मिनिटांचा कालावधी लागला. अग्री प्रीमियर लीग पर्व 9 आपण पाहतायत, अनुभवतायत. जे श्रोते जोडले गेलेत विश नेटवर्क या चॅनेलवर त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. ऋषी घरतची कमेंट आहे आगरी भाषेत तर ट्राय करा कॉमेंट्री. 35 वर्ष आगरी समाजात वावरलोय. सगळी भाषा येते मला. फक्त एवढंच आहे की कोसानुसार भाषामध्ये काही शब्द बदलतात. बल अबाय बोललं जातं आमच्या इथे आणि त्याच्यामुळे मग इकडची भाषा, इकडचे काही शब्द, आमच्या इकडच्या नवी मुंबईच्या आगरी भाषेतले काही शब्द, याच्यामध्ये थोडासा फरक जाणवेल तुम्हाला. परंतु आज संध्याकाळपर्यंत नक्कीच आगरी भाषेवर देखील आपण चर्चा करणार आहोत. आगरी माणसावर चर्चा करणार आहोत. आगरी प्रीमियर लीग वर चर्चा करणार आहोत. 6 बॉल 5 धावांची गरज आहे. कारण IPL मध्ये देखील आगरी भाषेमध्ये मी कॉमेंट्री केली आहे. तिथे आपली आगरी भाषा पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. सुरेश रैनाला आगरी जेवण खूप चांगलं आवडलं. आपला आगरी कोळी तो देखील भरपूर खुश होता. 6 बॉल 5 रन हे समीकरण या मॅच मध्ये धावा डिफेंड होतील का? पहिला बॉल खूप महत्वाचा. 1-2 बॉल जर डॉट बॉल आले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. मात्र पहिल्याच बॉलवर सिक्सर आला की सामना फिनिश. राईट फायटर
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, खूपच चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. सरळ जाईल सीमा रेषा पलीकडे आणि इथे धावा येतात 4. स्कोर इज लेवल. एका धावेची गरज या मॅच मध्ये राई फायटर्सला जिंकण्यासाठी. औपचारिकता राहिली आता या मॅच मध्ये. हवा काढली पहिल्याच बॉलवर. इम्प्रोवायझिंग फटका शफल होऊन फाईनली आतमध्ये होता, त्याचा फायदा घेतला, पेसचा वापर केला गोलंदाजाच्या आणि सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता एक धाव करायची आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. चांगली बॅटिंग आतापर्यंत संजितच्या बॅटमधून धावांचा वेग वाढला. 7 बॉलमध्ये 17 रन त्यांच्या बॅटमधून आले आणि एक चिकाटी प्लेअर म्हणून कसा असावा याचं प्रात्यक्षिक दाखवलं. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल तर मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन राही फायटर्स माकणे टीम. आणि अजून खूप काही साऱ्या संध्या आहेत. आपण पाहतायत रिहान सुपर किंग्स बहाडोली, प्रमोदजी घरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि मनोजजी पाटील खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. आणि संडेच्या दिवसामध्ये अफाट गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ही मॅच समरी आपण पाहतायत. रोहित किनीने 25 धावा, जरूर त्याच्या बॅटमधून चांगलं प्रत्युत्तर मिळालं. गार्गेश पाटील 24 नॉट आउट, परंतु त्या प्रत्युत्तरात जर आपण पाहिलं तर विशाल पाटीलने 21 धावा, अपूर्व 19, संजित 18 आणि धीरज 14. गोलंदाजी करताना रोहितने 4 विकेट मिळवल्या, परंतु त्याच्यावर पाणी फिरलं गेलं. आणि इथून जर आपण पाहिलं तर जवळजवळ चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी करत अपूर्व